हॅलो फॅमिली, नमस्कार. मी आहे रवीना हाऊस लाईफ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आपला हा लाँग व्हिडिओ खूप महिन्यानंतर आला, त्यामुळे त्याला लाँग न करता शॉर्टमध्येच मी तुम्हाला गावी गेल्यानंतरचा पहिला दिवस शेअर करते. तर आम्ही रात्री पोहोचेपर्यंत आम्हाला 2 वाजले होते आणि सकाळी लवकरच उठून ना हा मस्त असा चिवचिवाट ऐकायला भेटला आणि खरंच तो खूप मिस केला होता आम्ही. आणि सकाळी लवकरच उठलो, कारण की तुम्ही जसं आदल्या शॉटमध्ये माझ्या बघितलं असेल की आम्ही रात्री खूप उशिरा आलो होतो घरी आणि थोडीशी क्लिनिंग वगैरे केली आणि थोडा वेळ आम्ही झोपलो, कारण की झोप येतच नव्हती, कारण की नवीन जागा होती. प्लस सकाळी आम्हाला लवकर उठून साफसफाई वगैरे पण करायची होती. आता आम्ही गावी जास्त नसल्यामुळे ना घर बंदच असतं आणि सर्व कामाचे असल्यामुळे गावी सहजासहजी कोणाची फेरी होतच नाही आणि जरी कधी झाली तर कधी काकाकडे किंवा कधी ताईकडे अशीच आम्ही राहतो. त्यामुळे मग घरी काही येत नाही आणि आता कसं 8 दिवस राहायचं आहे, त्यामुळे आम्ही बघितलं तर खूप असं घाण होतं, खूप मेसी होतं घर. त्यामुळे मी सकाळी लवकरच उठून जरा साफसफाई वगैरे करायला घेतली. मुलांना रेडी करून राणीबरोबर बाहेर खेळायला पाठवलं आणि जग्गू जेवण बनवत होते, तर इथे मी सर्व क्लिनिंग करायला घेतली होती, म्हणजे साफसफाई वगैरे. तर मस्त असं झाडलोट करून घेतली, लादी वगैरे पुसून घेतली. फॅमिली नमस्कार, मी आहे रवीना हाऊस लाईफ या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर गावी आलेला म्हणजेच अलिबागला आलेला हा आमचा पहिला दिवस आहे आणि रात्रीपासून तुम्ही बघितलं असेल, माझ्या शॉर्ट्समध्ये बघितलं असेल, तर आम्ही आल्यावर थोडी कामं करत होतो. कामं झाल्यानंतर आम्ही झोपलो, म्हणजे वरच्यावर थोडी साफसफाई केली आता आम्ही बसलेलो आहे. सकाळपासून पण कामं चालू होती, जरा साफसफाई वगैरे केली, अजून काही नाश्ता वगैरे काहीच झालेला नाही. आता उठल्यापासून जरा साफसफाईच्याच मागे लागलेलो. आता जरा घर क्लीन झालेलं आहे, मग त्यानंतर आता स्वतःला पण जरा क्लीन करतो, फ्रेश होतो. त्यानंतर मी बोलूया तुमच्यावर. आता वाजले असेल 11:30, कारण की खूपच उशीर झाला आहे. पण चला, फ्रेश होऊन नाश्ता करून मस्त तुमच्याबरोबर बोलते मी. बाय. आता सर्व कामं संपेपर्यंत तर 11:30 झाली होती, कारण की कसं ना, आणि माझी सवय आहे की मला पूर्ण काम जोवर होत नाही ना, मला भूक लागत नाही आणि मी काही खात पण नाही, कारण की मला आवडतच नाही त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे पहिले सर्व काम वगैरे केलं, देवपूजा वगैरे करून झाली. त्यानंतर मस्त असा नाश्ता, म्हणजे काय, फक्त आपलं चहाच घेतला, बाकी काही घेतलं नाही, कारण की 11:30 झाले. थोड्या वेळाने जेवायचा टाईम होणारच होता, त्यामुळे मी फक्त चहा घेऊनच लगेच इथे बिलीची केसं वगैरे विंचरायला लागले. आता मुलं येताना ना स्वतःची छोटी मोठी खेळणी घेऊनच आलेले, जसं की चेस घेऊन आलेले, बॅडमिंटन घेऊन आले. आणि खरंच बॅडमिंटनचा आम्हाला खूप काही फायदा झाला होता, आता ते तुम्हाला पुढे कळेलच. तर बघा, आता इथे ना राणी आली होती आमच्याबरोबर रात्री आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी बाबूबरोबर गेली, कारण की गाडी द्यायची होती त्यामुळेच. आणि नंतर मग ती फक्त ना पंख्यांच्या पात्या म्हणून आणायला म्हणूनच गेली होती, फक्त इतक्यासाठीच ती इतक्या लांब गेली आणि परत घरी आली. त्यानंतर मग आम्ही आल्यानंतरच लगेच जेवायला बसलो आणि जेवणामध्ये फक्त डाळ भात बनवलं होतं, कारण की सगळे इतके दमले होते ना, कोणाला काही खायची इच्छाच नव्हती. तरीसुद्धा आपल्याला कसं नाश्ता नव्हता, त्यामुळे थोडंफार तरी खायला काहीतरी हवं, त्यामुळेच बनवलं होतं. आणि सर्वांना झोप आली होती खूप, कारण की सगळे दमलेले. एक तर रात्रीचा ट्रॅव्हलिंग होता, रात्री 2 वाजले होते घरी यायला, त्यामुळे झोप व्यवस्थित नवीन ठिकाणी झोप पण लवकर येत नाही, त्यामुळे रात्री खूप वेळ लागला झोपण्यासाठी आणि सकाळी परत लवकर उठलो कामं करण्यासाठी, त्यामुळे झोप आली होती खूप सर्वांना. तरीसुद्धा नंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि इथे ह्यांचं असं काही गेम सुरू झाले होते. आता कामं होतीच थोडीफार, त्यामुळे मी म्हणलं चला आता दमलोच आहे ना, तर एका दिवसात सगळे कामं करू, म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी थोडासा आराम करता येईल. त्यामुळे हे दोघी तर बॅडमिंटन खेळत होते, जग्गू आणि राणी, आणि मी थोडीशी भांडी घासायला घेतली होती, कारण की कसं ना, आता जग्गूने जेवण वगैरे बनवलं होतं आणि मला खरं म्हटलं ना खूप कंटाळा येतो, कारण की आपल्याला ना घरी कामं करण्याची सवय, त्यामुळे नाही एका ठिकाणी जास्त वेळ बसता येत नाही, मग ते काही ना काही हातपाय चालूच पाहिजे असतात. त्यामुळे मी ते दोघं खेळत होत्या आणि मी इथं लगेच भांडी घासायला घेतली. मम्मी भांडी सुकवत होती, जेणेकरून माझे भांडी घासायचं पण काम लवकर झालं आणि मम्मीबरोबर थोड्याशा गप्पा पण. आज मी खाते जामून. मम्मा तिथं भांडी असते आणि आई तिथं भांडी सुकायला लावते. आतमध्ये जा, सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेऊन ये जा, सगळ्यांना दाखवितो. ही मासी आता बघते तिचा मोबाईल. हा, बघते मोबाईल मासी. आणि ही वाली मासी आमची सगळं रेडी करून आतमध्ये ठेवते. हाय एव्हरीवन. तुम्हाला व्हिडिओ बघून कळालंच असेल की हा कॅमेरामॅन कोण असेल, तर हा होता आमचा विहान, कारण की तो हट्ट करत होता की मम्मा मला तुम्हा सर्वांना शूट करायचं आहे, तुमच्या सर्वांची रेकॉर्डिंग घ्यायची आहे. तर मी व्हिडिओ काढतो करून, म्हणूनच त्याच्या हातात मोबाईल दिला होता. तर त्याने खूप छान छान असे क्यूट कमेंट्स पण केलेत सर्वांवर. आणि त्यानंतर इथे आता मिलियानं लगेच भांडी सुकवायला म्हणून आली होती, पण ना येताना गाडीमध्ये तिला खूप त्रास झाला होता, तिला कंटिन्यू वॉमिटिंग होत होते. त्यामुळे मी तिला बोलत होते की तू नको येऊस आता उन्हामध्ये भांडी वगैरे सुकवण्यासाठी, आई सुकवते करून, पण ती काय ऐके ना. शेवटी थोडी भांडी दिली तिला
लावण्यासाठी आणि बाहेर तुम्ही ऊन बघत असाल किती कडक ऊन होतं. मग शेवटी नंतर मग दुपारी थोडंसं तिला झोपवलं, जरा आराम केला आणि नंतर मग तिला थोडा उशीर झाला उठण्यासाठी. तोपर्यंत मम्मी आणि विहान बॅडमिंटन खेळायला निघून पण गेले होते. तर ही शेती आमच्या काकांची आहे. आता कसं पाऊस वगैरे येईल त्यामुळे ह्यांनी आधीच ती थोडीसं नांगरून वगैरे ठेवलेली आहे. म्हणजेच की थोड्या दिवसानंतर पाऊस वगैरे आला तर तिला बाकी पेरणी वगैरे ते करतील. आता ती नंतर गेली बॅडमिंटन वगैरे खेळून. तोपर्यंत संध्याकाळ झाला. नंतर संध्याकाळी मम्मी घरी आली. मी दिवाबत्ती वगैरे केली आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं पालीच्या गणपतीला जाण्यासाठी. त्यासाठीच थोडंसं डिस्कशन चालू होतं. आता तोही व्लॉग येईल, तुम्ही तोही नक्की पूर्ण बघा. कारण की आता मी गावी म्हटलं ना तर मी लाँग व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करेन. कारण की ती मजा मस्ती आहे ना शॉर्ट्समध्ये मला तुम्हाला शेअर नाही करता येणार. ती मला लाँगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर त्यासाठी माझा लाँग व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आता ह्या चगू आणि राणी ना ह्यांना थोडे सतवत होते. आता ह्यांचीही मजा मस्ती चालूच असणार आहे. तर तुम्ही नवीन असाल ना आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्लॉग्स पूर्ण बघा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.